गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर गाईज आज बघा मस्तपैकी माझी आता मॉर्निंग झाली. छानपैकी आंघोळ करून मस्त देवावरती झाली आणि आता मी म्हटली स्वयंपाकाला लागते. तर मी इथे चिकन आणलाय, आणि कांदे आहेत ना, मी जसं आपण चुलीमध्ये भाजतो ना त्या प्रकारे मी कांदे भाजलेत, गॅसवर भाजलेत. तर तुम्हाला दाखवते बघा. ते भाजलेल्या कांद्याचं वाटण ना खूप छान लागतो. जसं आपण पीस पीस करून कांदे कापून बारीक बारीक कांद्याची पीस करून आपण कांदा जसं कढईमध्ये तेल टाकून भाजतो ना, त्याच्या व्यतिरिक्त कांदा नुसता असा फोडून तुम्ही ह्याच्यावर भाजा, गॅसवर भाजा. जसं चुलीत अख्खा कांदा आपण भाजतो ना त्याच प्रकारे, पण थोडासा फोडायचा कांदा आणि गॅसवर भाजायचा. त्याचं वाटण आहे ना खूप छान लागतं. जसं की आपण पाट्यावरचं वाटण वाटतो ना त्या प्रकारचं वाटण वाटतं. हा कांदा अख्खा भाजलेला असेल ना तर त्याचं वाटण आहे ना खूप छान लागतो. तर दाखवते तुम्हाला मी कांदा बघा कसा भाजलाय तो. हा बघा, हा गॅसवर मी कांदा भाजलाय मस्तपैकी. बघा तुम्ही इथे हा खोबरा भाजले. ते खोबऱ्याचं वरचं काळं आहे ना ते काढलंय बघा. मी ह्याच्यात टाकलाय खोबरा. हे बघा, खोबरा पण मी मस्तपैकी गॅसवर भाजून घेतलाय. खोबरा पण मस्त गॅसवर भाजला आहे तो. आणि त्याला मी आता कापलेत, बारीक बारीक पीस केलेत, ते मिक्सरच्या भांड्यात टाकलेत. आणि इथे मी कांदा पण भाजला आहे. तर एक कांदा भाजला आहे, म्हणजे असे 3 कांदे भाजलेले. तर एक कांदा भाजला आहे, त्याचा मी असे तुकडे केलेत आणि मिक्सरच्या भांड्यात टाकलेत. आता हे पण कांदे मी कापणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे. हे करायला, वाटण करायला टाकणार आहे. ते बघा, हे बघा मस्तपैकी अशी भाजलेत कांदे छानपैकी. जसं आपण चुलीवर भाजतो ना त्या प्रकारेच गॅसवर भाजायचं. कांदा खूप छान लागतं त्याचं वाटण. तर चला आता आपण ह्याचं वाटण करून घेऊया. ह्याच्यामध्ये काही जास्त मी टाकत नाही. आपण हा वाटण कडधान्याच्या भाजीला पण वापरू शकतो, इव्हन चिकनसाठी पण वापरू शकतो. तर मी आता चिकनसाठी वापरते, सगळ्यासाठी वापरू शकतो. असं काही नाही की हा वाटण वेगळ्यासाठी वापरू शकतो, असं काही नाही. हा सगळ्यासाठी वेगवेगळं वाटण वापरू शकतो आपण. त्यामुळे आज मी हीच टीप वापरली की आपण कांदा गॅसवर भाजा. आपल्याकडे तर चूल नाही आहे, त्याच्यामुळे आपण गॅसवर भाजू. थोडासा कांदा फोडला आणि गॅसवर भाजून घेतला. आणि मी जाळी ठेवली आहे आणि त्या जाळीवर मी कांदे ठेवले आणि मग ते भाजून घेतले कांदे. तर आता मी यांचं वाटण करून घेते आणि चिकन टाकते फोडणीला. तर व्हिडिओ आपला असाच आपण कंटिन्यू ठेवूया. तर गाईज बघा, आता मी इथे कांदा आणि टॅमॅटो कापलाय, मग दाखवते मी. इथे कांदा कापलाय, एक कांदा घेतलाय आणि मी 1.5 टॅमॅटो घेतलाय, छोटे छोटे टॅमॅटो घेतलाय आणि कांदा घेतलाय. आणि इथे मी आता टोप ठेवलाय आणि त्याच्यामध्ये आता मी तेल टाकणार आहे. तर ह्याच्यात मी कांदा टाकलाय. तो कांदा चांगला गुलाबी करून घेते. चांगला कांदा गुलाबी झाला ना थोडा की त्याच्यात टॅमॅटो टाकायचा. बघा, कांदा मस्त गुलाबी होऊन आता त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकलाय. तर चांगला आता ते टॅमॅटो आणि कांदा मस्तपैकी मऊसूत करून घेऊया चांगला. तर बघा, ह्याच्यात मस्तपैकी आता मसाला टाकले. कांदा आणि टॅमॅटो चांगले मॅश झाले आणि ह्याच्यामध्ये मी आता हे टाकले, मसाला टाकले, चिकन मसाला, घरगुती मसाला, हळद आणि धना पावडर हे सगळं टाकले आहे. आणि आता मी त्याच्यामध्ये चिकन टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये मी चिकन टाकले. चिकन चांगला हलवून घेतलाय. चिकनला चांगला मसाला लागले, तो टाकलेला होता आपण टॅमॅटो, कांदा आणि सगळं घरगुती मसाला टाकलेला होता, तो सगळं चिकनला लागलाय. मस्तपैकी हा चिकन चांगला हलवून घेतलाय. आता 5 मिनिटं ठेवायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा गरम पाणी केलेलं आहे, तो पाणी टाकायचा त्याच्यामध्ये आणि वाटण पण टाकायचं आणि 5 मिनिटं झाकण मारून ठेवायचं त्याला. हा वाटण बघा आता वाटून घेतलाय गॅसवर. खोबरा आणि कांदा भाजलेला होता तो बघा आपण वाटण मस्तपैकी भाजून घेतला आणि एकदम कसा काळा झालाय छानपैकी. जसं काय आपण पाट्यावर वाटतो ना मसाला, त्या प्रकाराचा हा मसाला बघा छानपैकी बनलेला आहे. जरा असं तुम्ही
कांदा आणि खोबरा भाजून घेतलात ना तर असा छानपैकी एकदम गावठी पद्धत हा वाटण असा तयार होतो. तर हा बघा कसं वाटण माझं तयार झालं छानपैकी गावठी पद्धतीमध्ये. आणि आपण जर कांदा असं हे कांदा खोबरा कापून घेतला आणि सेपरेट सेपरेट असं तर ह्याच्या कढईमध्ये भाजलं ना तर त्याचं वाटण बघा वेगळं होतो. आणि खोबरा आणि कांदा आपण डायरेक्ट गॅसवर भाजला इव्हन चुलीवर भाजला तरी हा वाटण असा होतो. तर चला आपण आता वाटण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता आपण हा वाटण टाकून घेतलं ह्याच्यामध्ये आणि आता हा गरम केलेलं पाणी ते ह्याच्यात टाकायचं. गरम केलेलं पाणी जर आपण चिकनमध्ये टाकलं ना तर त्याची चव वेगळी लागते, छानच लागते. आणि थंड पाणी जर टाकलं तुम्ही चिकनमध्ये तर ते बरोबर चव लागत नाही. तर चला आपण गरम पाणी आता चिकनमध्ये टाकून घेऊया. गाईज बघा आता मस्तपैकी आपला चांगला चिकन रस्सा बनलाय. चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू. तुम्हाला मी दाखवते एक वस्तू बघा मी काय आणली आहे. सिद्धांनी घेतले ते जत्रेमध्ये आणि काय घेतले ते तुम्हाला दाखवते. खूप छान आहे आणि मस्त आहे. एवढं छान आहे ना ती वस्तू. ते बघा ती आहे हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर आहे हा. खूप छान उडतं आणि मस्त उडतं. तर तुम्हाला दाखवते मी. बघा थांबा खाली. हा बघा हा हेलिकॉप्टर आहे. आता हा उडेल बघा. बघा हा हेलिकॉप्टर आता उडेल बघा कसा. दाखव कसं ते. आता रिमोट मम्मीकडे आहे. ह्याला खाली सेन्सर आहे. आता बघा सेन्सरनी पण तो उडतो आपोआप. इकडे घे ना त्यांना. हां हां दुसरा बघा कसा उडतो आहे. माझ्या हातात रिमोट आहे हे बघा. सेन्सर आणि आता हा सेन्सरने उडतोय. जसा ड्रोन उडतो ना त्या पद्धतीच तो हेलिकॉप्टर पण उडतो. आता बघा तुम्हाला खूप छान आहे, मस्त आहे. हे बघा मी आता हातात घेतलं हेलिकॉप्टर. बघा उडला बघा किती वर गेला बघा तो. भाई किती वर उडतो बघा. खूप वर उडतो तो, मस्त उडतो. ड्रोन सारखा जातो, सेम ड्रोन सारखा एकदम वरती उडतो. काय भाई चीज आहे ना, मस्त आहे. खूप छान आहे हा हेलिकॉप्टर. हे बघा खूप छान उडतो. हे बघा कुठे गेला रे. किती बघा वरती उडले. तो झाडाच्या इथे गेला एकदम. भाई मस्त रे, खूपच छान. बघितलं ना, बघितलं ना हेलिकॉप्टर किती छान उडतो, मस्त उडतो. एक नवीनच वस्तू घेतली आम्ही आणि बघितलं उडवून. तो एवढा छान उडतो ना, तो खूप छान उडतो, मस्त उडतो हेलिकॉप्टर. भारी उडतो तो हेलिकॉप्टर, एकदम भारी उडतो, खूपच छान. हे बघा लाईटीत किती छान दिसते बघा. लाईट काळोख येते आणि मस्त दिसते, खूप छान दिसते, मस्त उडते बघा. खाली आला तो आता, खूप छान उडते. तर चला एक वस्तू वेगळी आगळी वेगळी बोलतो ना आपण वस्तू, ती वस्तू एक वेगळी घेतली आम्ही. खूप छान आहे, मस्त हेलिकॉप्टर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बाय.